नमस्कार मित्रांनो, मराठा आरक्षणाचं आंदोलन हा विषय सध्या संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे, देशात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये चर्चेला जाणारा विषय आहे. या आरक्षण आंदोलनाची नेमकी कारणे काय आहेत आणि या आरक्षण आंदोलनातून नेमके काय साध्य झाले हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत. या आरक्षण आंदोलनासंदर्भातील पहिला व्हिडिओ यापूर्वीच मी प्रसिद्ध केला आहे. आपण जर पहिल्यांदा या यूट्यूब चॅनलवर आला असाल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आपण अगोदर तो व्हिडिओ पाहून घ्यावा, ज्यातून आपल्याला मराठा आरक्षण आंदोलनाची नेमकी कारणे काय आहेत हे समजून येईल. का एवढं मोठं आंदोलन उभा राहिलं, इतक्या लाखोच्या संख्येने लोक रस्त्यावर का आले, या संदर्भातील संपूर्ण विवेचन आपल्याला त्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल. या व्हिडिओचा पुढील भाग आज आपण जाणून घेणार आहोत. या आरक्षण आंदोलनातून नेमके काय साध्य झाले, नेमके आरक्षण काय मिळणार आहे, कुणबी आरक्षण म्हणजे काय आहे, ओबीसी आरक्षण कसे मिळणार आहे, सगळे सोयरे म्हणजे नेमके काय आहेत, हे संपूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, आपण जर पहिल्यांदा या यूट्यूब चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकन दाबा, जेणेकरून आपल्याला यापुढीलही अपडेट सगळे मिळत राहतील. या आरक्षण आंदोलनातून काय साध्य झालं, यातील पहिलं यश जर आपण जाणून घ्यायचं असेल आणि जे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण. कसं हे आरक्षण मिळणार आहे पहा. मराठा समाजामध्ये असणाऱ्या ज्यांच्या कुणबी अशा नोंदी यापूर्वीच्या दप्तरामध्ये आढळून आलेल्या आहेत, विशेषतः निजामाच्या दप्तरामध्ये आढळून आले आहेत, त्यांना ओबीसी आरक्षण लागू होणार आहे. त्या संदर्भातली प्रमाणपत्र त्यांना तात्काळ दिली जाणार आहेत. या संदर्भातला शासन आदेशही वितरित झालेला आहे. म्हणजे ज्या मराठा समाजातील लोकांच्या नोंदी कुणबी असे आहेत त्यांना सरसकट ओबीसी आरक्षण या नियमानुसार लागू होणार आहे. दुसरा मुद्दा म्हणजे ज्यांच्यामध्ये अशा प्रकारच्या नोंदी आढळून आलेल्या नाहीत त्यांच्या संदर्भात नेमकं काय होणार, या संदर्भातले स्पष्ट उल्लेख या शासन आदेशामध्ये आहेत. यामध्ये सगळे सोयऱ्याची व्याख्या केली आहे. सगळे सोयरे म्हणजे नेमके काय, कोणते सगळे सोयरे मान्य केले जातील, या संदर्भातली माहिती या व्हिडिओच्या शेवटी मी देणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ अखेरपर्यंत. आंदोलनाचं दुसरं साध्य म्हणजे गावगावकीमध्ये अडकलेला मराठा समाज या आंदोलनाच्या निमित्तानं एक झाला. खरं तर शेती आणि इतर मुद्द्यावरून भावबंदकीमध्ये अडकलेला हा समाज, या समाजाच्या लक्षात आलं की आपण एक झाल्याशिवाय आपला प्रश्न मिटणार नाही. आपल्याला वाटतं तितका हा प्रश्न सोपा नाही आहे. या आंदोलनाचं दुसरं साध्य म्हणजे मराठा समाजामध्ये कधी नव्हे एवढी एकी पाहायला मिळाली. एकीचं बळ हे या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे जर एखादा समाज जागरूक होऊन आपल्या प्रश्नासंदर्भामध्ये एकत्र येऊन लढा द्यायला लागला तर त्याची दखल शासन व्यवस्थेला घेणं भाग पडतं, हेही आपल्याला यातून पाहायला मिळालं. त्याचबरोबर मराठा समाज जो पूर्वापारप्रमाणे गावगावकी आणि भावभावकीमध्ये अडकून पडलेला होता, त्यांच्याही लक्षात आलं की आपल्या सगळ्यांचे प्रश्न एक आहेत. आपण एकमेकाशी भांडून उपयोग नाही, आपण सगळ्यांनी एक होऊन शासन व्यवस्थेशी भांडलं पाहिजे, तरच आपले प्रश्न सुटणार आहेत, हे मराठा समाजातील तरुणांच्या लक्षात आलं. त्यामुळे मराठा समाजामध्ये कधी नव्हे ती एकी पाहायला मिळाली. अंतर्गत असणारे अनेक जे पोटभेद आहेत, 96 कुळी, 92 कुळी आणि इतर अनेक आडनावावरून पडणारे भेद आहेत, याकडे दुर्लक्ष करून आपण कोण जरी असलो तर आपण मराठा आहोत आणि आपल्या सर्वांचे प्रश्न एक आहे, हेही या निमित्ताने सर्वांच्या लक्षात आले. इतर समाजांच्या मध्ये सुद्धा मराठा समाजाच्या प्रश्नाबद्दल नेमकी जागरूकता निर्माण झाली. आजपर्यंत इतर समाज मराठा समाजाकडे वेगळ्या नजरेने बघत होता. पाटीलकी आहे, देशमुखी आहे, म्हणजे सगळा समाज प्रगत आहे, हा जो काही दृष्टिकोन होता तो बदलल्याचे पाहायला मिळाले. कारण पहा, 1% मराठा समाजातील लोकांची प्रगती झालेली आहे, परंतु 99% मराठा समाज हा आज जाग्यावरच आहे. पाहायला गेलं तर कित्येक पाटील हे शेतमजुराचं काम करतात, कित्येक देशमुख हे दुसऱ्याच्या शेतावर सालगडी म्हणून काम करत असल्याचे सुद्धा पाहायला मिळाले. म्हणजे अशा प्रकारे केवळ नाव मोठं लक्षण खोटं असं म्हणतो जी म्हण आहे आपण, त्या प्रकारेच केवळ आपल्याला इतर समाजांना असं वाटत होतं की मराठा समाज म्हणजे खूप प्रगत समाज, पुढारलेला समाज आहे, हा त्यांचाही भ्रम या निमित्ताने दूर झाला. त्यांच्याही समोर मराठा समाजाचे नेमके प्रश्न काय आहेत हे प्रकर्षाने समोर आले आणि सर्व समाजामध्ये मराठा आरक्षणाबद्दल तशी एक प्रकारची सहानुभूती सुद्धा पाहायला मिळाली. आरक्षण आंदोलनाचं चौथं यश म्हणजे या आंदोलनाच्या निमित्तानं लक्षात आलं मराठा समाजातील तरुणांना की आपण इथून पुढे स्वयंरोजगाराकडे वळलं पाहिजे. केवळ शेतीवर अवलंबून राहणार यापुढे उपयोगाचं नाही. पारंपरिक शेतीबरोबरच आपल्याला इतर उद्योग व्यवसायाकडे वळलं पाहिजे. त्याची काही उदाहरणंही आपल्याला पाहायला मिळतील. उदाहरणार्थ, पूर्वीच्या काळापासून चर्मकार समाजातील लोक चपलांचं दुकान टाकत होते, परंतु आता कित्येक मराठा समाजातील तरुणांचं सुद्धा चपलाचं दुकान आपल्याला पाहायला मिळेल. हे एक उदाहरण म्हणून इतरही परंपरागत व्यवसायामध्ये आज मराठा समाजातील तरुण शिरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या लक्षात आलेलं आहे की आपल्याला इतर कोणताही व्यवसाय केल्याशिवाय आपला उदरनिर्वाह शक्य नाही. आता व्हिडिओच्या शेवटी आपण सगळ्यात अगोदर जी गोष्ट बोललो होतो ते म्हणजे सगळे सोयरे म्हणजे नेमके कोण, या संदर्भातली संपूर्ण माहिती डिटेलमध्ये जाणून घेऊया.
कारण आरक्षण मिळवण्यासंदर्भात सगळे सोयरे हा शब्द अत्यंत कळीचा मुद्दा बनलेला आहे. सगळे सोयरे म्हणजे नेमके कोण? पहा, सगळे सोयरे म्हणजे सजातीय म्हटलेला आहे. पहिल्यांदा हा एक शब्द समजून घेऊया. सजातीय म्हणजेच आपल्याच जातीमध्ये केलेला विवाह असणे आवश्यक आहे. दुसऱ्या जातीमधील विवाह या संदर्भातल्या कायद्याला लागू नाही. म्हणजे केवळ सजातीय विवाहासंदर्भात जे नातेवाईक लागू आहेत त्यांनाच या सगळे सोयऱ्याच्या व्याख्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. त्या भाऊभाऊकी, आजोबा, पणजोबा अशा प्रकारे वडिलांकडून येणारे नातेवाईक या संदर्भामध्ये प्राधान्याने धरले जातील. अशा प्रकारच्या नोंदी ज्यांच्या आढळून येणार आहेत त्यांना आरक्षण देण्यासंदर्भामध्ये या शासन आदेशामध्ये तरतूद आहे. तर मित्रांनो, हा लढा काही एवढ्यावर संपलेला नाही. यापुढेही याची कायदेशीर लढाई चालू होण्याची शक्यता आहे. कारण मराठा समाजासंदर्भातील एक खूप मोठ्या आंदोलनाला या निमित्तानं थोडीशी विश्रांती मिळाली असं आपण म्हणू शकतो. कारण यापुढे खूप मोठा पल्ला अजून या समाजाला गाठावा लागणार आहे. कारण आरक्षणाचा मुद्दा हा काही 1-2 दिवसामध्ये मिटणारा प्रश्न नाही. जर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि माझे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो.